नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज मी तुमच्याशी बोलणार आहे एका विषयावर आणि अवघ्या 2 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे काही महत्त्वाच्या गोष्टी, काही महत्त्वाच्या टिप्स परीक्षेला जाता जाता। तर सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की परीक्षेच्या सीझन मध्ये तब्येतीची काळजी कशी घ्यायची। तर मित्रांनो लक्षात घ्या, त्रिसूत्री आहे परीक्षेला जाता जाता तब्येतीची काळजी घ्यायची। एक तर पाणी, शरीराचा 76% भाग पाणी आहे, तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पाणी भरपूर प्या आणि सारखं थोडं थोडं सिप मध्ये पाणी घेत जा। तहान लागायची वाट पाहू नका, ह्यामुळे मेमरीचं जे कॉन्सन्ट्रेशन पार्ट आहे तो टिकून राहतो। दुसरा भाग आहे आरोग्याची काळजी घेण्यामधला, तो म्हणजे तुमचं डाएट, तुमचा आहार। ओके, आहार हा सात्विक असला पाहिजे। परीक्षेच्या काळामध्ये जास्त गोड खाणं टाळा, गोड जेवढं कमी होईल तेवढं कमी गोड खा। यासोबतच फॅटी फूड टाळा, हेल्दी खा, बाहेरचं खाणं टाळा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, दिवसात 3 ते 4 वेळा आहार घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत ब्रेकफास्ट मिस करू नका। आरोग्याच्या काळजीचा तिसरा मुद्दा आहे, तुम्ही बघू शकता इथे की झोप। मित्रांनो तुमचं वाढीचं वय आहे, वाढतं वय आहे, तर काळजी घ्या। किमान 7 तास सलग झोप ही खूप आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही नियोजन अशा पद्धतीने करा की तुम्हाला सलग 7 तास झोप आली पाहिजे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, परीक्षा जवळ आली म्हणून तुमचा रेग्युलर पॅटर्न ब्रेक करू नका। झोपेची सवयीची वेळच ठेवा। नको त्यावेळेस, म्हणजे जिथे सवय नाही तिथे अभ्यास करणं ऐन वेळी जर तुम्हाला सुचत असेल तर ते एकदम चुकीचं असणार आहे आणि तसं तुम्ही करू नये मित्रांनो। तर हा झाला आरोग्याचा भाग। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे लिखाणाची सवय। परीक्षेचं टाइम टेबल व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो, आणि यामध्ये तुम्ही आधी बघा की गॅप्स किती आहेत। वेगवेगळ्या विषयाच्या आधी काही सुट्ट्या असतात, त्यानुसार तुम्ही तुमच्या रिव्हिजनचं नियोजन करा। आणि माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, जो काही तुमच्या पेपरचा 3 तासाचा टायमिंग आहे तो टाइम रोज तुम्ही लिखाणाच्या प्रॅक्टिससाठी हे करा। त्यातल्या त्यात गणितासाठी तर विशेषतः लिखाणाची प्रॅक्टिस ही मॅक्सिमम असली पाहिजे, पण ओव्हरऑल त्यावेळी तुमच्या बॉडीला, तुमच्या हँड्सला लिखाणाची सवय पडली पाहिजे मित्रांनो। खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ह्यासोबतच महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत, से फॉर एक्झाम्पल तुम्हाला हॉल तिकीट लागणार आहे, पेन लागणार आहे। आता पेन ही तीच असली पाहिजे, सरावाचीच पेन, त्याचं वजन, साईज, ग्रेड बदलू नये, तीच पेन असली पाहिजे। तो हॉल तिकीट आहे, पेन आहे, अजून काही गोष्टी आहे, तुमचा कंपास बॉक्स आहे, तुमचा पॅड आहे, जे काय असेल सगळ्या गोष्टीची एक यादी करा, चेकलिस्ट करा आणि ती एका बॉक्समध्ये टाका। हॉल तिकीट सारख्या डॉक्युमेंटची झेरॉक्स तुम्ही बॅगेत ठेवा, एक खिशातही ठेवू शकता। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, तुमचं एक्झाम सेंटर तुम्ही आधीच बघून घ्या आणि तिथे एक व्हिजिट मारा, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टचा फील येईल। नवीन ठिकाणी थोडा वेळ लागतो माणसाला सेटल व्हायला। तर पहिल्या परीक्षेत पहिला पेपर जेव्हा असतो तेव्हा अँझायटी खूप जास्त असते। सेंटर आधी बघितलेलं असेल तर अँझायटी कमी होते। खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, या गोष्टीकडे लक्षात घ्या। यासोबतच शुभेच्छा खूप सारे लोक तुम्हाला देत असतात। माझी तुम्हाला विनंती, शुभेच्छा घेण्याचं काम तुम्ही आई, बाबा, ताई, अक्का, दीदी ह्यांना द्या, तुम्ही त्यात पडू नका। आणखी एक गोष्ट आहे, पेपर संपल्यानंतर त्या पेपरचा फीडबॅक घेण्यात जास्त वेळ वाढवू नका, ह्यातनं तुमचं मन विचलित होऊ शकतं। पेपर संपला, विषय संपला, तुम्हाला फीडबॅक घ्यायचे सगळी परीक्षा झाल्यावर घ्या। पेपर संपल्यानंतर डिस्कस करू नका की सोपा आहे, अवघड आहे, कसा झाला, तुला कसा गेला, मला कसा गेला। जे आपल्या कंट्रोलमध्ये मित्रांनो त्यावर फोकस करा, त्यावर लक्ष द्या, प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा, लिखाणाची प्रॅक्टिस करा, प्रॉपर आहार घ्या, प्रॉपर विश्रांती घ्या, प्रॉपर रिव्हिजन करा, तुम्हाला निश्चित फायदा होईल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, 10-10 मिनिटाचं अफर्मेशन आणि मेडिटेशन करा, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, स्थिर असं चित्त तुमचं राहतं। आणि मला खात्री आहे मित्रांनो, ह्या छोट्याशा टिप्समुळे तुम्हाला निश्चितच खूप मोठा फायदा होणार आहे। ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम। काहीही मदत लागली तर आमच्या हेल्पलाईनला फोन करा, आम्ही आहोत तुमच्या मदतीला। मी राजेश्वर चांदणे, डायरेक्टर, सोहम लाईफ कन्सल्टन्सी, तुमचा करिअर आणि लाईफ कोच। थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू।